डॉक्टर निशाद चिटणीस. नमस्कार. मी कार्डिओलॉजिस्ट आहे अथायो हॉस्पिटलला. आता कार्डिओलॉजीमध्ये मी 13 वर्ष काम करतो आहे. मी हजारोंमध्ये अँजिओग्राफीज केलेले आहेत. अँजिओप्लास्टीसुद्धा एक 3-4 हजार तरी झाले असतीलच. कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी जसं बायफर्केशन आणि सिटी अँजिओप्लास्टी किंवा आणि लेफ्ट मेन अँजिओप्लास्टीसुद्धा केलेली आहे. मी पेसमेकर करतो आणि ASC डिव्हाइस क्लोजर, PDA डिव्हाइस क्लोजरसुद्धा केलेले आहे. आता खूप लोक प्रश्न विचारतात की करोनरी अँजिओग्राफी म्हणजे काय, हे कशाचा उपचार आहे हा. तर एक लक्षात ठेवा, करोनरी अँजिओग्राफी ही तपासणी आहे, उपचार नाही आहे. आपल्या हृदयाला 3 रक्तवाहिन्या असतात आणि ते हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा देतात. हृदय आपलं 24 तास चालू असतं. हृदय कधी आराम करत नाही आणि त्यामुळे त्याला रक्तपुरवठा भरपूर लागतो. हे 3 मोठ्या रक्तवाहिन्या हृदयाला रक्तपुरवठा देतात. जेव्हा हे 3 रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होतात तेव्हा छातीत दुखणे, धाप लागणे किंवा 100% ब्लॉकेज जर झालं तर हार्ट अटॅक येणे हे आजार होतात. हार्टचं पंपिंग कमी होणं हे ब्लॉकेजेसमुळे होतात. अँजिओग्राफीमध्ये आपण काय करतो हे आपल्याला बघायचं असतं की रक्तवाहिन्यांना ब्लॉकेजेस आहेत की नाही आहेत. जो पेशंटला त्रास होतो आहे तो ब्लॉकेजेसमुळे होतो आहे की आणि काय कारण आहे ते बघण्यासाठी आपण अँजिओग्राफी करतो. अँजिओग्राफी आपण हाताच्या शुद्ध रक्तवाहिनीच्या शिरेतून करू शकतो किंवा पायाच्या शुद्ध रक्ताच्या शिरेतून करू शकतो. आणि त्याने आपल्याला आपण एक ट्यूब टाकतो जी हृदयापर्यंत जाते आणि हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये स्पेशल इंजेक्शन देऊन मग आपल्याला स्पेशल मशीन कॅथलॅबमध्ये दिसतं की रक्तवाहिन्या कशा आहेत आणि त्याने काय ब्लॉकेजेस आहेत का. ब्लॉकेजेस जर असले तर मग आपल्याला पुढचा उपचार करायला लागतो. तर अँजिओग्राफी ही तपासणी आहे ज्याने आपल्याला हृदयाच्या रक्तवाहिन्या हे कशा आहेत हे कळेल. ब्लॉकेजेस आहेत की नाही आहेत, रक्तवाहिन्यात व्यवस्थित आहेत का, आकार काय आहे, साईज काय आहे आणि हे शाखा व्यवस्थित आहे का, उपशाखा व्यवस्थित आहे का हे आपल्याला दिसतं. तर आता खूप लोकांना शंका असते की अँजिओप्लास्टी म्हणजे काय. तर एकदा अँजिओग्राफी झाली की आणि समजा आपल्याला ब्लॉकेजेस सापडले रक्तवाहिन्यांमध्ये तर मग आता उपचार आपल्याला करावा लागतो. ते ब्लॉकेजेस काढायला लागतात. जर ब्लॉकेजेस सौम्य असेल, एक हे 40-50% जर असेल तर आपण औषधांवरती ते मॅनेज करतो. पण जेव्हा ब्लॉकेजेस 70% वर जास्त तीव्र जर असतील तर आपल्याला ते उघडावे लागतात. उघडण्यासाठी आपल्याकडं 2 पर्याय आहेत. एक म्हणजे अँजिओप्लास्टी आणि दुसरं म्हणजे बायपास सर्जरी. जेव्हा ब्लॉकेजेस त्यातल्या त्यात कमी असतात, म्हणजे एकच ब्लॉकेज आहे किंवा 2 ब्लॉकेजेस आहेत तर आपण अँजिओप्लास्टी करतो. अँजिओप्लास्टी म्हणजे काय, जे रक्तवाहिनीमध्ये जो ब्लॉकेज आहे त्याला आधी फुग्याने आपण जरा उघडतो. फुग्याने उघडल्यानंतर मग तिथं स्टेंट टाकला जातो. स्टेंट ही बेसिकली लोखंडाची जाळी आहे, स्प्रिंगसारखं असतं ते. तर तिथं ब्लॉकेज ठेवायचं आणि उघडायचं, म्हणजे रक्तवाहिनी जी बंद असते ती स्प्रिंगने उघडली जाते आणि मग रक्तपुरवठा परत चालू होतो. जेव्हा ब्लॉकेजेस जास्त असतात तेव्हा आपलं फर्स्ट ऑप्शन असतं की बायपास करायचं. पण कधी कधी काय पेशंट असतात ज्यांना बाकीचे आजार असल्यामुळे, समजा हार्टचा पंपिंग फारच कमी आहे, 20% आहे, किंवा पेशंटला फुफ्फुसांचा मेजर आजार आहे किंवा फारच वय जास्त आहे, 80 वर्षाचा आहे, मग असल्या पेशंटला आपण काय बायपाससारखी मोठी सर्जरी करणार नाही. तर तेव्हा मग सुद्धा ब्लॉकेजेस जास्त असून सुद्धा आपण अँजिओप्लास्टी करू शकतो की जे मेजर ब्लॉकेजेस आहेत त्यांना स्प्रिंग टाकायची आणि बाकीचं मग औषधांवरती ठेवायचं. सो अँजिओप्लास्टी हा बेसिकली हा उपचार झाला. अँजिओग्राफी हा तपासणी झाली आणि अँजिओप्लास्टी हा उपचार झाला. तर अँजिओप्लास्टीसुद्धा हाताच्या शुद्ध रक्तवाहिनीच्या शिरेतून किंवा पायाच्या शुद्ध रक्तवाहिनीच्या शिरेतून केली जाते. या दोन्ही प्रोसिजर्सना पेशंटला बेशुद्ध करायला लागत नाही. जस्ट लोकल ॲनेस्थेशिया देऊन थोडंसं हातात किंवा पायात भूल देऊन हे केली जाते. पेशंट जागा असतो आणि बाय अँड लार्ज 2 दिवसात पेशंट अँजिओप्लास्टीनंतर 2 दिवसात डिस्चार्ज मिळतं पेशंटला.